ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ? हे उगना उगना देवा, अरे मी काय तुझ्या मागच्या जन्मी घोड मारलं होतं की ह्या जन्मी मला हत्ती सप्रेम भेट दिला. प्रत्येक कामात आडवी ती राव बायको, हिला ना आता आडवीच करतो. ए दार उघड, उघड दार, नाहीतर काय नाहीतर मी तुला शिव्या घालीन. टावेल फिटलेला घाला आधी, लागले शिव्या घालायला. बायको म्हणजे ना अवघड जागेचं दुखणंच झालंय. सांगता पण येत नाही आणि दाखवता पण येत नाही. बायको म्हणजे पिसाळ्याला जनावरच असतं या. तिला जेवढं पण प्रेमाने गोंजलं ना तेवढी लाडात येते. आता हिला गोड बोलूनच शेंडी लावतो. चला मग पांडू, गोड बोलायला आणि शेंडी लावायला करा सुरुवात. होय ग, ऐक ना, दार उघड ना, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. काय महत्वाचं बोलायचंय? अगं तुला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? दार उघड की. बरं ठीक आहे, उघडते. कसले सरप्राईज? असं नाही, डोळे बंद कर ना. नको, मागच्या वेळेस डोळे बंद करायला सांगितले आणि माझ्याच पर्स मधले 100 रुपये घेऊन पळून गेलात. जे असेल ते उघड्या डोळ्यासमोर सांगा. अगं आता पावसाळा सुरू झालाय ना, मग बेडकं बाहेर निघायला सुरुवात झाली. आता त्याच काय करायचंय? नाही म्हणलं तुला पण बाहेर कुठं फिरायला जायचं असेल तर नेतो मी. होय, लग्न झाल्यापासून नेले का कुठे फिरायला? तेवढा खंडोबा दाखवून आणला. अगं त्या खंडोबाला 2 बायका होत्या ना, त्याच्यामुळे तिकडे तुला नेलतं फिरायला. त्या शेजारच्या शिलाचा नवरा बघा, प्रत्येक महिन्यात तिला एकदा तरी फिरवून आणतो. तुम्ही विचारले का कधी? हा, मी तिला एकदा विचारलं होतं पण ती नको म्हणली. म्हणजे तुम्ही त्या भवानीपाशी मी काळं तोंड केलं का? झाला हिचा भोंगा सुरू. अगं गप, तुला म्हणले ना आता फिरायला नेतो, मग बाप खापल्याने बॉम्बलायला काय झालं? अगं म्हणजे काय रडतेस? तुला नेतो की फिरायला, नेतो की मी. तू खरंच नेताय ना? खरंच नेतो, तुझ्या आई शपथ फिरायला नेतो. तू आवर की, मेकअप कर. तसं पण तुला मेकअप ब्रेकअप करायला म्हणजे मेकअप करायला तासभर लागतो ना. आज जाऊन साडी घाल, मी बाहेरून कडी घालतो. काय म्हणजे काय नाही, चालू मी. रोज पिती या ताडाची ताडी, माझी बायको झाली या जाडी. हेला हे बॅडका सारखे डरावच करत असते. लय मजेत चाललंय दाजी, ओ दाजी, बायको सरपंच झाली माझी. लय मजेत चाललंय. भाई सब गोलमाल है. फिरायनी ती काय, आता मी मोकळा झालो बाबा. मला माहिती आहे, असंच करतात प्रत्येक वेळेसला. आता मी आबालाच फोन लावते. आबालाच फोन लावते. अरे संट्या, अरला का ती 3 नंबरची म्हैस पार वाळून चालली का? तिला चारा खाया घालतो का तूच चरतो निसता? नीट जरा. ओ आबा, काय असं जवळच्या बी माणसाला फसवायचं होय?
आला का आता काय फसवलंय मी? काही हा ब्रेड जनावर दिलंय तुम्ही. अरे हा ब्रेड कसलं जानवर लागा? एक नंबर माझी बबली दिली होती, असली जाड होती लागा जेटाना कुठं. आणि आता बघ कसली लागा वाळून गेली की पार चवळीच्या शेंगवणी झाली. दड ही गाभण पण राही नाही, दड दूध पण द्याय नाही. आबा हा व्यापारी तालुक्यात प्रसिद्ध आहे सगळीकडं. आबाची चाल आणि एकदा ऐकलेला माल आपण परत घेत नसतो. तुझ्या म्हशीचं राहून दे, माझ्या आधी रेडूचा फोन आलाय ती घेऊन. हॅलो हॅलो. काय झालं रेडू? काय झालं बाळा? तुमच्या रेडीचा रेडा गेला दुसऱ्या म्हशीला भेटायला. ह्या जावाय बापूला का नाही जीवाचा ठोकळा, 2 तोळ्याचा रिचार्ज आणि लागणार डझनभर मशिदी घेत तरी ह्याचा मोबाईल आयडीचीच रील धरतो. या मला इथं कोंडून ठेवलंय, लवकर या. जावाय बापू माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा लई गया रे, माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे. शो कोण नवीन मॉडेल आला आता? अरे तू पांडू ना? हा. मी रियाची मैत्रीण सोनाली. हो का? रिया आज येऊ नाही शकली तर मी आले. रिया नंतर येईल. हाय. आपण गप्पा मारली तर चालतील? आईला चालेल काय? पळेल काय? बाय 1 गेट 1 फ्री. चालेल की बसून आपण इथं. हो. काय म्हणले तुझं नाव? सोनाली. सोनाली इकडं कशी आली? तुमचं नाव ऐकून आली. माझं नाव ऐकून आले? बघ मी किती फेमस झाले. काय म्हणजे फेमस झालो. इकडे बस की या बस. अरे रिया सांगत होती की तुझं लग्न झालंय. हो का? आणि तुझं आणि तुझ्या बायकोत जास्त जमत पण नाही, भांडणं पण होतात. मग तू लग्न का केलं तिच्यासोबत? कसं आहे सोनाली, बायकून नारळ ही कसा निघेल हे आधीच सांगणं जरा कठीण आहे ना. त्याचं उद्घाटन झाल्याशिवाय त्याची चवच कळत नाही. मग तर तुझं सगळं आयुष्यच बदलून गेलं असेल ना. संपूर्ण लाईफ बदलण्यासाठी एक वाईफ पुरेशी असते, पण एक वाईफ बदलण्यासाठी अख्खी लाईफ कमी पडते. पण टेन्शन घ्यायचं नाही हा. टेन्शन घ्यायचं नाही. कसं आहे, आपली बायको म्हणजे ना आपली अर्धांगिनी असते, म्हणून तिला अर्धीच माहिती सांगायची. म्हणजे कुठे गेलो, काय केलं, काय खाल्लं, काय पिलो, सगळं अर्धच सांगायचं. आणि तुला माहिती का, माझी बायको म्हणजे ना मागून बघितलं की दिसते इलू आणि पुढून बघितलं की दिसते म्हशीचं पिलो. आणि तुला तिची माणूस दिसतोय ना, माणूस त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम. ती आता आला की मला म्हणेन काय जावंय बापू, काय त्याची पोरगीने एकदा लग्नातच पळून गेली, तेव्हापासून ती दिसन त्याला जावंय बापूच म्हणतो या. आणि ती त्याच्या डोक्यावर आहे ना पिक्चरचं बुचावर आहे. मला कुठला पण आवाज काढायला सांगतं ती, मग मला काढावा लागतो. आणि नाही ना काढला त्याला फिट येते फिट. काय झालं बापू, बरं आहे का? बरं आहे की. आणि ही मुलगी कोण आहे तुमच्यावर? मैत्रीण. जाऊया बापू, लोन एका बँकेचं काढायचं आणि हप्ता दुसऱ्याच बँकेला भरताय तुम्ही. काय ना सासरे बुवा, पुरुषाचं आयुष्य कसं असतं, काश्मीर सारखं सुंदर असतं बाहेरून, पण आतमधून लय दहशत असते, म्हणून कधी कधी बाहेरचा नजरा. जाऊया बापू, आपण हुंड्यात दिलेल्या म्हशी कशा काय तर त्यांना काय रोग आला, काय रोग चांगल्या टणटणीत आहे, खाऊन पिऊन सुखी असणारच. कारण तुम्हाला तर माहित आहे, अख्ख्या तालुक्यात आपण प्रसिद्ध म्हशीचा व्यापारी आहे. कारण एकदा ऐकलेला माल आणि आबाची चाल भागारी कधी येत नसती. बघितलं ह्याच्या डोक्यावर परिणाम कसा झालाय. हो का? जाऊया बापू, सगळ्यांना काढून दाखविता. मला एकदा दाखवा की काढून. काय हिरोंचा नटांचा आवाज काढून दाखवा.
जरा लय आवडतं. एकदा मकर नाना सुरेचा काढून दाखवा की. सासरे बुवा तुम्ही माझं काय करचाल त्याचा नेमच नाही बाबा. आबा तुम्ही माझ्या गळ्यात टाकला ना 100 किलोचा डबा. असू दे असू दे. पांडू इकडे ये रे. तू आवाज काढू नको. मला वाटतंय म्हातारा आहे ना नाटक करतोय, त्याला फिट येत नाही. तुला बघायचंय का? हो. आता जाऊ बाप्पा ह्याचा नाना पाटेकरचा. नाना अहो काढा जाऊ बापू. एवढा काय मान लागलाय तुम्हाला? नाना पाटेकरचा काढा ना. नाना पाटेकर. अरे पांडू हे बघ. अय्या देख अच्छा है साले, बहुत अच्छा है. देख भगवान का जो हुआ सब कुछ है मेरे पास. दौलत है, शौहरत है, औरत भी है. हाँ बस एक लड़की की कमी थी, उसकी भी कमी अच्छा. बघितलं तुला काय खोटं वाटतंय का? हा काय आबा तुम्ही पण ना. बर सासरे बुवा अहो तुम्ही इकडं वारी दिंडी सुरू झाली. हा तुम्ही तिकडं पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सोडून इकडं काय करताय? अरे लका त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा राहून दे तिथंच. ही पांडुरंगाची कोणाबरोबर रंगाचा बेरंग करतो या ती मला बघायचं आधी. ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला. आणि ही कोण आहे? पांढरी पाल. ये कसं आहे घरातल्या 4 गोष्टी घरातच मिटवायच्या असतात. घरातच का? बाहेर कशाला इज्जतीचा पंचनामा करायचा आहे का नाही? चला घरी. चला. आणि मंडळी तुम्ही पण बघा पुढच्या भागात काय पंचनामा होतोय आता माझ्या इज्जतीचा. तेरा